धनगर आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्या राज्यभरात आदिवासी बांधवांकडून आंदोलन केलं जाणार आहे। एकीकडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, तर दुसरीकडे जे आदिवासी संघटना आहेत, आदिवासी समाजातील नेते आहेत, ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आदिवासी समाजाचे नेते लकी जाधव आहेत। भाऊ, काय सांगाल? उद्या आपल्याकडून देखील नाशिकमध्ये आंदोलन केलं जाणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे आंदोलन? आज आपण बघतोय काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनगड आणि धनगर एकच असण्याचा जी.आर. काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली। परंतु ही समिती आदिवासींवरती अन्यायकारक, आदिवासींवरती घाळा घालणारी आणि आदिवासींचा बळी घेणारी ही समिती असल्यामुळं ही समिती बरखास्त करावी यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेलो, सह्याद्री अतिथीगृहावरती गेलो, तरीही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट नाकारली। आणि धनगरांच्या 100 वेळा मिटिंगा होतात, पण आदिवासी सिस्टममध्ये एकदा मिटिंग होत नाही। म्हणजे कुठंतरी जाणवतं आहे का हे मिंदे सरकार फसवून अजितदादा सरकार हे आदिवासींच्या विरोधी सरकार आहे आणि आदिवासींच्या शिष्टमंडळाला भेटण्याची त्यांची मानसिकता नाही। त्या निषेधार्थ ही समिती बरखास्त करावी, धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये। कारण धांगड ही ओराव जमातीची उपजमात आहे। धांगड हे मराठीत म्हटलं जातं आणि धनगड, धांगडला इंग्लिशमध्ये धनगड म्हणतात, त्या शब्दाचा विपर्यास करून त्यांनी धनगर आणि धनगड एकच असल्यास जी.आर. काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्या निषेधार्थ उद्या राज्यभर आदिवासी भागामध्ये नॅशनल हायवे, सर्व महामार्ग बंद करण्यात येतील, रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। जर शासनाने उद्या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही त्या मागेच इशारा दिलेला आहे, आदिवासी भागातून जाणारे रेल्वे लोहमार्ग ते रात्रीतून उखडून टाकू आणि मराठवाडा आणि मुंबईला जे आदिवासी भागातलं पाणी आहे ते जाणारं बंद करू, जर शासनाने तो जी.आर. काढला तर। त्यामुळे शासनाने उद्याच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आदिवासींचा तळतळाट घेऊ नये। आणि आता आदिवासी पेटला आहे, तो आता विझणार नाही। खरं तर भाऊ, उद्या विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत नरहरी झिरवाळ ते आणि जे काही सत्ताधारी आमदार असतील, बाकी आमदार असतील आदिवासी समाजाचे, ते देखील उद्या मंत्रालयासमोर आंदोलनाला बसणार आहेत अशी माहिती मिळाली आहे। आपण आंदोलन करताय, काय सत्ताधारी स्वतः आंदोलनाला बसतात, काय वाटतं आपल्याला? आदिवासी आमदार जेव्हा विधानसभेत बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांना बोलू दिलं जात नाही, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे महायुती सरकार करतं आहे। आणि संविधानिक पद असलेले विधानसभा उपाध्यक्ष पद आहे, तिथं आदिवासी समाजाच्या नेत्याला बसवलेलं आहे। म्हणून जाणून बुजून विधानसभा उपाध्यक्ष यांना कुठलाही वेळ न देता, त्यांची समस्या कुठे जाणून न घेता आदिवासीच्या समस्यासाठी त्यांनी भेटण्याचा प्रयत्न केला। मी स्वतः साक्षील आहे। 23 तारखेला आमची मिटिंग झाली, वर्षा बंगल्यावरती गेलो, 24 तारखेला आम्ही सह्याद्रीवरती गेलो, तरीही संविधानिक पद असलेल्या उपाध्यक्षांना त्यांनी वेळ दिला नाही आणि त्यांना अक्षरशः सीएम प्रोटोकॉलनी त्यांचा अपमान केला। त्यांना बसण्यासाठी जागासुद्धा दिली नाही, त्यांना अक्षरशः पायरीवर बसून त्यांचा वेळ घेण्यासाठी ते थांबले, तरी वेळ मिळाला नाही। आणि या निषेधार्थ आम्ही उद्या रस्त्यावरती उतरणार आहे आणि सगळे आमदार, विधानसभा उपाध्यक्ष हे मंत्रालयात बसणार आणि आम्ही राज्यभर रास्ता रोको चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधणार आहे। शासनाने जागे व्हावं, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, सुस्ताडासारखं झोपलेलं आहे, यांना जागे करण्यासाठी खरा आदिवासी समाज रस्त्यावरती उतरणार आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर उद्या आदिवासी समाजाचे जे नेते आहे, समाज आहे, तो रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला त्यांनी या ठिकाणी इशारा देखील दिला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।